सर्व संचालक, सभासद, चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. गेल्या 2-4 दिवसापूर्वीच दीपावली हा सण मोठा पार पडलेला आहे आणि त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आणि सहकारी शिवणी साखर कारखान्याच्या मागच्या 2-3 महिन्यापासून एक वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि आतापर्यंत आम्ही अधिकृत पत्रकार परिषद म्हणा काय न बोलवता प्रथमतः पहिलं सहकारी शिवणी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचं, कारखान्याच्या कामगारांचं, ट्रॅक्टर मालकांचं, जे कारखान्यावर अवलंबून आहेत त्यांचं सर्वांचं पेमेंट प्रथमतः मला देणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून आम्ही न तुम्हाला भेटता विश्लेषण न देता आणि आमची वैयक्तिक कोणाचंही नाही, फक्त देणं ज्या सभासदांचं आहे, ट्रॅक्टर मालकांचं आहे, कामगारांचं आहे, अशांना पहिलं त्यांचं देणं देऊन त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या मोठ्या थाटात चांगल्या पद्धतीने साजरी होण्यासाठी आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळानं त्याचा पाठपुरावा करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. प्रथमतः आज मागच्या 4 दिवसापूर्वी दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्व साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता काढलेला होता आणि आमच्याही सहकारी शिवणी साखर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीसाठी आम्ही हप्ता जाहीर केलेला होता आणि आज अतिशय आनंद होतो आहे की आज आपल्याला बोलवत असताना आत्ताच आमच्या खात्यावर पैसे जमा करून मी ते सगळे पैसे सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाने घेतलेले आहे. आणि हे सगळं करत असताना जो दुसरा हप्ता आमचा होता तो दुसरा हप्ता आम्ही सभासदांनी कोणीही मागणी नसतानासुद्धा सभासदांना दिवाळी आणि आता जे पावसामुळं अतिशय नुकसान भरपाई जास्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं फुल ना फुलाची पाकळी म्हणून कारखान्याचीसुद्धा सहकारी शिवणी साखर कारखान्याच्या माध्यमातून FRPपेक्षा जादा दर देण्याची जबाबदारी गेली 5 ते 6 वर्ष सहकारी शिवणी साखर कारखाना पार पडतो आहे आणि तीच जबाबदारी आतासुद्धा 100 रुपयाचा हप्ता जमा करून आम्ही ती जबाबदारी पार पाडण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना काय आमच्यावर विरोधकांनी बिनबुडाचे आरोप आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळावर सर्वांवर केलेलं आम्हाला मागच्या 2-4 वेळा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि म्हणून आज खरी पत्रकार परिषद मी आज आयोजित केलेली आहे. उद्या 2 दिवसांनी आपल्याला 31 तारखेला सहकारी शिवणी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि सभा मोकळ्या मनानं बाहेर पटांगणात ठेवलेली आहे. त्याच्यामुळं कुणीही त्याचा गैरफायदा किंवा अपप्रचार न करता सर्व सभासदांनी या जनरल मीटिंगला, सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावं या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून विनंतीसुद्धा करतो. आज साखर कारखान्यावर जे बिनबुडाचे आरोप झाले ते खरं अतिशय चुकीच्या पद्धतीचे आरोप आहेत. कारण जी संस्था आदरणीय सहकार शिवणी आदरणीय वसंतदादा काळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ही संस्था उभा केलेली होती आणि केलेली आहे आणि त्या माध्यमातून गेली 25 वर्ष आम्ही त्या निमित्तानं अतिशय काटकसरीनं चांगल्या पद्धतीनं कारभार करण्याची जबाबदारी गेल्या 25 वर्ष सातत्यानं आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलेले. थोडे चढ उतार प्रत्येक व्यवसायामध्ये असतात हेही आम्हाला कल्पना आहे. त्याच्या मागचं 15 ते 20 वर्षापर्यंत कारखानदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवली. कुठलाही तक्रार अर्ज नसताना साखर कारखाना आपण गेल्या 20 वर्षामध्ये सातत्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 क्रमांकावर असणारा कारखाना दराबाबतीत आम्ही तो सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही प्रोग्राम न लावता मग आमच्या सर्वसामान्य सभासदांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अर्धा एकर असेल, एकर असेल, 2 एकर असेल, त्यांचा खोडवा असेल, निडवा असेल, ही जबाबदारीने लवकर क्रशिंग करून त्याला जेणेकरून त्या सभासदाचा लवकर ऊस जाऊन त्याला गव्हाचं पीक घेता यावं, मकाचं पीक घेता यावं, ही त्या निमित्तानं आम्ही साखर कारखान्यांची जबाबदारी गेली 20-25 वर्ष सातत्यानं पार पाडलेले आहे. आणि कुठलंही राजकारण ह्या संस्थेमध्ये आम्ही आतापर्यंत आणलेलं नाही. जे काय दादांची जी आदरणीय सहकार आदरणीय दादांचं जी शिकवण होती, त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळ मिळून आम्ही पार पाडत आलेलो आहे. आणि ती जबाबदारी ही संस्था उभा राहत असताना एक तालुक्याच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो आहे आणि झालेला आहे. त्याच्यामुळे ही कारखानदारी उभा राहत असताना, चालवत असताना गेल्या 15-20 वर्षामध्ये परिस्थिती अतिशय वेगळी होती. आणि त्यावेळेस आदरणीय दादांनी दूरदृष्टी ठेवून सीताराम महाराज साखर कारखानासुद्धा लायसन आणून ठेवलेलं होतं. आणि मग आम्ही हा कारखाना सहकार शिरोमणी त्यावेळेचा चंद्रभागा सहकारी साखर कारखाना हा चालवत असताना जवळजवळ 6-6 महिने हा साखर कारखाना चालायचा. आणि जवळजवळ म्हणजे 11.5, 12.5% उतारा चांगल्या पद्धतीने मिळाला. आणि मग शेतकऱ्यांचा ऊस लवकर जावा ही मानसिकता पहिल्यापासून आमची सर्वांची आणि दादांची होती. आणि म्हणून दादांनी त्या टायमाला दूरदृष्टी ठेवून दुसऱ्याही साखर कारखान्याचं लायसन काढून ठेवलेलं होतं. आणि मग तीसुद्धा जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळ त्यावेळेस सभासदांनी सर्वांनाच आम्हाला जवळजवळ 50-50 तास कारखाना म्हणजे वाहनवाल्याला वेटिंग थांबावं लागत होतं. आणि म्हणून सीताराम कारखानासुद्धा उभा करण्याचं धोरण ठरवलं. आणि मग तो सीताराम साखर कारखाना उभा केला. एका बाजूला चंद्रभागा आणि सहकार शिरोमणी साखर कारखानाही चालू केला, मॉडिफिकेशन केलं. आणि हे सगळं चालवत असताना, कारखानदारी उभा राहत असताना गेली 25 वर्ष मित्रांनो मी सातत्यानं अतिशय जीवापाड आणि शेतकऱ्यांचं एक मुलगा म्हणून काम करत असताना राजकीय कुठलीही स्थान माझ्याकडं नव्हतं, कुठलीही राजकीय पाठबळ नव्हतं. आणि तरीसुद्धा या दोन्ही साखर कारखान्या माध्यमातून असेल, आपल्या पतसंस्था असतील, परत बँका असतील, शिक्षण संस्था असतील, ह्या माध्यमातून सगळं जवळजवळ 1000 कोटीचा टर्नओव्हर गेली 15-20 वर्ष राजकीय स्थान नसतानासुद्धा अतिशय काटकसरीनं आम्ही तो टर्नओव्हर आणि कारखाने चालवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केलेला आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज कारखानदारी चालवावी म्हणजे पाठबळ आणि राजकीय ताकद तेवढी मोठी उभा पाठीमागं राहिली पाहिजे असते. पण त्यातून फक्त मला लोकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास मात्र आम्हाला त्या निमित्तानं मिळालेला आहे. कारण दादांचं राजकारण हे उभा करत असताना दादांनाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. फक्त सभासदांच्या विश्वासावर आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी दादांना अतिशय चांगलं सहकार्य त्या निमित्तानं केलं. आणि म्हणून तिथून राजकारण आम्हाला कळायला लागलं आणि ती जबाबदारी आम्ही त्या निमित्तानं पार पाडतो आहे. आणि म्हणून आज कारखानदारीवर मात्र असेल किंवा कल्याणराव काळे कुटुंबियावर खालच्या थराला जाऊन काही ठराविक लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने केलेला आहे. आणि मग अशा पद्धतीने ज्यांनी टीका केल्या त्यांना मला आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे किंवा माझी विनंती आहे की आपण स्वतः एखादी संस्था उभा केली का? एवढा मोठा व्यवसाय कोणी केला का? आम्हाला काय समजलं, कोणी संस्था छोट्या उभा केल्या, ती पण नीट चालवता आल्या नाही, तर ती सगळा दाशा गुंडाळून वर्षभरातच गुंडाळून टाकला. आणि अशा माणसांनी ज्या सभासदांच्या संस्था आहेत आणि ज्या सभासदांच्या संस्था आम्ही चालवतो आहे आणि मग अशा ठिकाणी नाक कुसपून बिनकामी साखर कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने जिथं अडचण आणता येईल तिथं अडचण आणण्याचा प्रयत्न गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे.
आणि तेव्हापासूनच कारखान्याला खऱ्या अडचणी आपल्यासमोर निर्माण झाल्या. कारण ह्याच्या पाठीमागं तुम्ही साक्षीदार आहे, सभासद साक्षीदार आहेत. ज्या वेळेस कारखान्याला कुठलाही तक्रारीचा अर्ज नव्हता त्या टायमाला कारखाना जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दारामध्ये आणि चांगल्या परिस्थितीत चालवण्याची जबाबदारी आम्ही त्या निमित्तानं पार पाडली. आणि मग थोडा दुष्काळ आला, कारखान्याचे मॉडिफिकेशन झाले आणि मग आम्हाला ते पुढं अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी निर्माण झाल्याने ह्यांचे तक्रारी अर्ज चालू झाले. आणि म्हणून थोड्या अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या तरी कारखानदारी चालली पाहिजे. काय आरोप केले, सहकार शिरूर साखर कारखाना हा प्रायव्हेट माणसाला चालवायला दिलेला किंवा काय, असं जी वेगळ्या पद्धतीनं आरोप केलेत त्याला मला एवढंच सांगायचं आहे की सभासदांची दिशाभूल केली जाते. आणि मग हा कारखान्याचा GR आहे, मला वाटते 8/9/2020 साली GR काढलेला आहे. आणि त्या GRच्या धोरणानुसार आपण कॉलिब्रेशन आणि सहयोगी तत्वावर असा शब्द, सहयोगी तत्वाच्या माध्यमातून कारखानदारी, आता कारखाना चालवत असताना भांडवल उभा करायला आम्हाला अडचणी निर्माण केल्या. पहिल्यांदा जिथं आम्हाला सहयोगी तत्वावर आम्ही का चाललो, का गेलो, तर ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्याच लोकांनी आपल्याला ही सगळी कारखान्याची अवस्था करायला ही विरोधकच कारणीभूत आहेत. कारण कुठलाही व्यवसाय चालवत असताना आम्हाला बँकेत जावं लागतं आणि बँकेत पैसे उपलब्ध व्हायला लागले की गेल्या 4-5 वर्षात त्यांनी सातत्यानं तिथं अर्ज द्यायचा आणि मग पैसे उपलब्ध 2 दिवसात खात्यावर जमा होणार म्हणलं की काहीतरी अर्ज द्यायचा. मागच्या वेळी थक आम्ही राज्य सरकारने जवळजवळ 18 कोटी थक आम्ही मंजूर केली आणि 18 कोटी थक आम्ही मंजूर करत असताना ताबडतोब पैसे 2 दिवसात खात्यावर जमा होणार म्हणलं की ह्याच लोकांनी माझ्याकडे त्याची प्रूफ आहे, गोडाऊनमधनं साखर 50,000 पोती चेअरमन आणि संचालक मंडळाने विल्हेवाट लावली किंवा मार्केटमध्ये दुसऱ्या पद्धतीने काय आणलं असा काहीतरी अर्ज केला, 50,000 पोती गायब केली. आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय झालं की फरक एवढाच पडला की पैसे 2 दिवसात जमा होणार आहे, त्या बँकेने ती होल्ड केले पैसे आणि त्या अर्जाची चौकशी लावली आणि त्या अर्जाची चौकशी लावल्यामुळं त्याला 3 महिने गेले. मला पैसे जून-जुलैला मंजूर झाले होते आणि ते पैसे त्या टायमाला जर मला उपलब्ध झाले असते तर मी ताबडतोब शेतकऱ्यांची देणी HNTला पैसे मेंटेनन्सला खर्च करता आले असते. त्याच्यामुळे 3-4 महिने मला त्या चौकशीत गेले आणि ते पैसे कारखाना चालू व्हायच्या अगोदर 8 दिवसात आम्हाला परत चौकशीमध्ये काहीच साध्य झालं नाही, एका पोत्याचा सुद्धा घोळ झालेला नाही. आणि मग त्याच्यामुळं फक्त तोटा एवढा झाला आमच्या सभासदांचा की 3 महिने पैसे पहिल्यांदा मिळायला पाहिजे होते, ते उशिरा मिळाले. मला HNTला पैसे देता आले नाहीत, त्याच्यामुळे वाहनवाल्यांना टोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत आणि म्हणून पैसे उशिरा मिळाल्यामुळं मी लॉसमध्ये गेलो. आणि मग तिथून आम्हाला अडचणी अशा येत गेल्या. परत आम्हाला पैसे आपल्याला सरकारने गव्हर्नमेंटने 146 कोटी रुपये दिले. आता हे 146 कोटी रुपये काय कारखान्याच्या खात्यावर डायरेक्ट आलेले नाहीत. MEC बँक आमची लीड बँक आहे, MEC बँकेच्याच माध्यमातून ते पैसे उपलब्ध झाले. गव्हर्नमेंटनं MEC बँकेला थक आम्ही दिली. जे बाकीच्या कारखान्याला NCDCच्या माध्यमातून जे पैसे आले ते पैसे डायरेक्ट कारखान्याच्या खात्यावर आले आणि आमचे जे पैसे आले MEC बँकेने 5 कारखाने त्यात घेतले अजितदादांनी आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले आणि त्यात आपल्या कारखान्याचं नाव होतं. आणि मग आम्हाला त्यांनी सांगितलं की 9% व्याजाने NCDCचे पैसे मिळतात आणि MEC बँकेचे पैसे 7% व्याजाने मिळतात. मग तुम्ही NCDCकडे कशाला जाता, 7%नंच पैसे घ्या. आणि मग ते पैसे आम्ही दादानी आता राज्य सरकारनं थक आम्ही दिली म्हटल्यानंतर आम्ही ते यस केलं आणि मग ते सगळे तिची पूर्तता पूर्ण केली आणि ते पैसे सगळं ऑन अकाउंट आले. त्यांनी त्या बँकेचे पैसे भरून घेतले, काय इतर बँकेनं पैसे पाठवले, जवळजवळ 102 कोटी रुपये आमचे बँकेलाच गेले. राहिलेले पैसे FRP पूर्ण करण्यासाठी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर गेले, जवळजवळ 26-26.5 कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर गेले. आणि मग त्यातून राहिलेले पैसे आम्ही त्या सीझनला वापरले, काय कामगाराची देणी होती, काय प्रॉव्हिडंट फंड आहे, सगळा त्याचा पुराव्यानिशी 1 रुपयाचा विनियोगमध्ये 1 रुपयाचा इकडं तिकडं अजिबात फरक नाही. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही शेवटी सभासदांच्या हितासाठी केल्या. आणि मग सांगण्याचा उद्देश एवढा होता, त्या टायमाला सुद्धा पैसे मंजूर झाले म्हणलं की ह्यांनी लगेच ह्या महाशयाने तिथं बँकेत अर्ज दिला
आणि मग ते पैसे आम्हाला 2 टप्प्यात मिळाले, ते सुद्धा वन टाईममध्ये पैसे मिळाले नाहीत. कारण पहिले पैसे दिले, परत आम्हाला ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर राहिलेले पैसे त्याला 6 महिने गेले. म्हणजे ह्या सातत्यानं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य सभासदांच्या म्हणजे जिथं सर्वसामान्य सभासदा हिताचं धोरण आम्ही घेतो आहे, तिथं मात्र मिठाचा खडा टाकायची जबाबदारी ह्याच साहेबांनी महाशयांनी प्राधान्यानं केलेली आहे. आणि आता उलट तेच आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आणि सभासदांची दिशाभूल केली जाते. दुसरा विषय झाला की आम्हाला पैसे भांडवल कमी पडायला लागल्यानंतर आम्ही परत इतर कोऑपरेटिव्ह बँकेत गेलो. मग मनोरमा बँक असेल, धनश्री बँक असेल किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी बँक असेल, काही संचालकांनी मदत केली. संचालकाच्या नावावर प्रॉपर्टी आम्ही संचालकाच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून, काय वैयक्तिक माझी प्रॉपर्टी मॉर्गेज करून जवळजवळ 25-30 कोटी रुपये आम्ही ह्या तिन्ही बँकेतून, धनश्री बँकेत असेल, मनोरमा मागं नावं घेतल्या पद्धतीनं ह्यातून आम्ही ते पैसे उपलब्ध केले. आणि ते परत आम्हाला ते कारखान्यात पैसे आणून ते कारखाना चालवायची पाळी आली. जरी आली तरी सीझन कमी कॅपॅसिटीनं चालला आणि तरीसुद्धा मला शेतकऱ्याचा दर चांगला द्यायचा होता. सभासदांच्या FRPपेक्षा आम्हाला 500-700 रुपये किंबहुना एका सीझनला 10-20 कोटी तोट्यात आला असला तरी तो तोटा सहन करून आम्ही बाहेरनं पैसे उपलब्ध करून कारखानदारी आणि शेतकऱ्याला चांगला दर देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे. तिथंसुद्धा ह्या लोकांनी तिथं पैसे मिळतात म्हटल्यानंतर तिथंसुद्धा प्राधान्यानं ह्याच माणसाने जी तक्रार करतात त्याच माणसाने तिथं आपण अर्ज दिले, तिथंही जाऊन विचारलं तुम्ही ह्यांना पैसे कसे दिले, कसे उपलब्ध झाले. आज कारखानदारी चालवायची म्हणलं की कोण उशाला पैसा घेऊन बसत नसतो. आज बँकेतून, पतसंस्थेतून, अशातूनच आपल्याला पैसे उपलब्ध करावं लागतात आणि मग ती कारखानदारी आम्हाला सभासदांच्या हितासाठी आम्हाला ती चालवावं लागते. आणि ह्या मी एकटाच करत नाही. राज्यातले जवळजवळ 180-190 कारखाने आहेत. त्यात कोऑपरेटिव्ह असतील, प्रायव्हेट असतील, हे सगळ्यांना त्यातून जावं लागतं. आणि मग त्या जबाबदारीने ही प्रॅक्टिस आम्ही सातत्यानं पहिल्यापासून आपण करत आलेलो आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना परत कारखान्याला ह्या अडचणीत आणण्याची जबाबदारी ह्याच लोकांनी घेतलेली आहे. आणि मग शेवटी परत आम्ही हा कारखाना शेवटी आपल्याला भांडवल उभा राहीना, कारण आमचे वैयक्तिक प्रॉपर्ट्या मॉर्गेज करूनही पैसे टाकले तरीसुद्धा कारखानदारी अंडर कॅपॅसिटीने यांच्या तक्रारीमुळं 3-4 वर्ष कारखानदारी अंडर कॅपॅसिटीने चालली. आणि ते अंडर कॅपॅसिटी चालल्यामुळं फुलफिल क्रशिंग झालं नाही, पैसे लवकर उपलब्ध न होऊ दिल्यामुळं, ह्या लोकांनी न होऊ दिल्यामुळं. पण तरी पण आम्ही धाडसानं उपलब्ध करून कारखानदारी तोट्यात का असेना पण ती चालवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केला. पण आता हा सीझन चालू करत असताना सगळीकडनंच आम्ही ब्लॉक झालो. आणि म्हणल्यानंतर आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळाने निर्णय घेतला, कारण हा सीझन पण मोठा आहे आणि हा कारखाना बंद राहिला तर आमच्या सभासदांचं 1-2 एकर जो शेतकरी आमच्या सहकार शोरी साखर कारखाना जो अवलंबून आहे त्याची अवस्था काय होईल हे चित्र आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाच्या डोळ्यासमोर आलं. आणि मग आम्ही निर्णय सगळ्यांनी घेतला, कारण पैसे तर उपलब्ध होईना, बॅलन्स शीट आमचं तोट्यात आलं. आम्ही वैयक्तिक प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून पैसे टाकले तरी पण मागच्या वेळी 1.5 लाख टन क्रशिंग झालं, त्याच्या अगोदर 2.5 लाख झालं, त्याच्या अगोदर 3.5 लाख झालं, त्याच्या अगोदर 4 लाख टन झालं. खरं क्रशिंग ज्या टायमाला तक्रारी नव्हत्या त्या टायमाला 5 लाखाच्या पुढं क्रशिंग आतापर्यंत झालेलं आहे. पण ह्या महाशयांनी तक्रार केल्यापासून खरं सभासदांचं नुकसान कुणी केले तर ह्या जिनी तक्रार केली त्याच लोकांनी सभासदांचं नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही शेवटी राज्य सरकारच्या गव्हर्नमेंटचा GRचा 2020 सालच्या GRचा फायदा घेतला आणि त्या निमित्तानं आम्ही बोत्रे पाटलांना अप्रोच झालो. 2 मिटिंगा झाल्या आणि आमच्या मानसिकता एवढीच होती प्रामाणिक की हा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला पाहिजे. जसं सभासद आपल्या कारखान्यावर अवलंबून आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये, त्यांचा ऊस लवकर गेला पाहिजे, त्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तिथल्या कामगाराला पगार चांगला मिळाला पाहिजे, ट्रॅक्टर मालकाला तोंडी वाहतूक चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे, तिथं आजूबाजूला कर्मचारी आहेत किंवा इतर व्यवसाय त्यांचे व्यवसाय चांगले चालले पाहिजे. ही मानसिकता आमची असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. नाहीतर बँकेनी त्यांचं ह्या विरोधकांचं मत तेच होतं की बँकेनी जप्त कारखाना करावा आणि मग हा कारखाना बंद पडावा आणि मग हे सगळी लोक म्हणजे सैरावैरा व्हावेत, नुकसान भागातल्या लोकांचं व्हावं, हीच ह्या लोकांची विरोधकांची मागणी होती.
पण ती आम्ही होऊ दिली नाही. आम्ही आमची सर्व सहकारी संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि मग बोत्रे पाटलांकडे आम्ही अप्रोच झाल्यानंतर 2 मीटिंग आमच्या झाल्या आणि मग सहयोगी तत्त्वावर, आता ही सहयोगी तत्त्व कॉलिब्रेशन म्हणजे सहयोगी तत्त्वावर कारखानदारी चालवत असताना GRचा फायदा आपण घेतलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंटनं ही GR काढलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून हा चालवाय दिलेला नाही. पहिली गोष्ट मी तो मुद्दा क्लिअर करतो. हा भागीदारी तत्त्वावर आपण आपले बॅलन्स शीट पैसे उपलब्ध होत नसतील तर हा GR काय सांगतोय सहयोगी तत्त्वावरचा की संचालक मंडळ असेल, सभासद असतील, त्यांचे सगळे अधिकार शाबित ठेवून कारखान्याचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व संचालक मंडळ असेल, हे सगळे अधिकार शाबित ठेवून हा GR असा सांगतो की एखाद्या संस्थेला पैसे आता जवळजवळ 100 कोटी रुपये ह्यावेळेस आपल्याला पाहिजे होते आणि एवढे पैसे उपलब्ध करायचे झाले तर आपल्याला आपलं बॅलन्स शीट जर कमकुवत झालं असलं आणि आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टी पण अडकल्या गेल्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर कुठं आलं तर ह्या GRचा फायदा आम्ही घेतला आणि मग ओमकार शुगरनी त्यांच्या वैयक्तिक त्यांचे दुसऱ्या प्रॉपर्टी त्यांनी मॉर्गेज केल्या, दुसऱ्या कारखान्याच्या पैसे त्यांनी उचलले आणि मग आम्हाला ते पैसे कुठंही करार आमचा झालेला नाही, कुठंही आमची सही ॲग्रीमेंट झालेलं नाही. मग मी त्यांना म्हटलं साहेब आपल्याला आता ही सगळे प्रोसिजर पार पाडायची म्हणलं तर ह्याला जवळजवळ 6 महिने आरामशीर ह्या प्रोसिजरला लागतात आणि तोपर्यंत कारखानदारी बंद ठेवायची का, आपल्या भागातल्या सभासदांचा ऊस क्रशिंग करणं बंद ठेवायचं का. तर आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्ही सगळ्या प्रोसिजर आम्ही पूर्ण करतो, तोपर्यंत आम्हाला हात उसने पैसे द्या. आणि मग हात उसने पैसे आम्ही त्यांच्याकडनं घेतले. त्याही माणसांनी जवळजवळ 35-40 कोटी रुपये म्हणजे 20 कोटी तर आम्हालाच डायरेक्ट दिले. राहिलेले पैसे त्यांनी बँकेत भरले कारण बँकसुद्धा आमची NPS चालली होती आणि मग तिने हे पैसे दुसऱ्या संस्थेवर तिने काढले आणि मग आपल्याला जवळजवळ ते पैसे पूर्ण करून दिले. आणि आमची मानसिकता सर्व सहकारी संचालक मंडळाचा एकच ध्यास होता की पहिली FRP पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यानंतर सभासदांचे पैसे दिल्यानंतर कामगारांचे पैसे वन टाईम पगार काढला पाहिजे आणि मग ट्रॅक्टर मालकांचे मग इतर हे जे आपल्याला पैसे काढता येतील आणि त्या पद्धतीनं ते पैसे उपलब्ध केले आणि मग आम्ही आज इथंपर्यंत आलो. तरीसुद्धा ह्या साहेबांना जिनी विरोध केला त्यांना हे सुद्धा पचलं नाही कारण सभासद ती बघतील सगळं. कारण हे पैसे मिळायला लागल्यानंतर पैसे देऊ नका म्हणून बोत्रे पाटलांच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये जाऊन ही दोघं-तिघं गेली आणि तिथं त्यांना बोत्रे पाटलांना सांगितले की तुम्ही ह्या संस्थेला कारखान्याला पैसे देऊ नका, आम्ही कोर्टात जाणार आहे, आम्ही असं करणार आहे, आम्ही तसं करणार आहे. पण बोत्रे पाटलांनी त्यांना कुठेही जागा दिलेली नाही. ताबडतोब त्याने पैसे उपलब्ध करून मला आपल्याला सर्वांना सभासदांना पैसे देण्याची जबाबदारी आम्ही त्यानिमित्तानं पार पाडलेली आहे. हा कायदा सांगतोय, हा कायदा जरूर आम्ही आता उद्या जनरल मीटिंगमध्ये म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही ॲग्रीमेंट केलं असं नाही, सगळ्या गोष्टी ठरलेत असं नाही. नाही तर परत भारत आमचा म्हणेल की तुम्ही सगळंच अगोदर सांगितलं, सगळंच अगोदर केलं, असा परत एखादा प्रश्न उपलब्ध होऊ शकतो. म्हणून त्यासाठी आम्ही असं ठरवलं की आपण निर्णय घेताना की बाबा ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर आपण पूर्ण करणार आहे आणि मग त्यांच्याकडून हात उचने पैसे घेत असताना की बाबा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठराव आपण पास केला. संचालक मंडळ मीटिंगमध्ये ठराव पास करून 2-3 महिने होऊन गेले आणि नंतर मग हा ठराव जनरल मीटिंगमध्ये जावं लागतो. जनरल मीटिंगमध्ये सभासदांनी संचालक मंडळ जनरल मीटिंगला शिफारस करतं आणि जनरल मीटिंगमध्ये सभासदांच्या पुढं हा ठराव मांडला जातो आणि मग सभासदांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि सभासदांच्या माध्यमातून हा ठराव मंजूर झाल्यानंतर मग साखर आयुक्ताकडे हा ठराव म्हणजे प्रोसिडिंग जातं आणि साखर आयुक्ताकडे प्रोसिडिंग गेल्यानंतर त्याच्यावर राज्य सरकारची मंत्री समिती बैठक आहे, मीटिंग आहे, सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याकडे हा परत ठराव जातो आणि मंत्री समितीनंतर परत हा ठराव कॅबिनेटमध्ये जातो आणि मग त्याला ती मान्यता मिळते. असं ह्याचं प्रोसिजर आहे. ह्याच्यामुळं ह्याच्यात सहयोगी तत्त्वावर आम्ही हा कारखाना मॅनेजमेंट किंवा इतर सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या अधिकार ठेवून संचालक मंडळाला ऊसाला चांगला दर, आमच्या ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाला चांगला दर देण्याची जबाबदारी त्यात प्राधान्यानं राहणार आहे. कारखान्याच्या कामगाराची पेमेंट टायमाला मिळाले पाहिजे
इतर सगळ्या फॅसिलिटी सभासदांच्या सगळ्या गोष्टी आपल्या सभासदांच्या फॅसिलिटी त्या सगळ्या सभासदांच्या फॅसिलिटी चालू ठेवायच्या आहेत। इलेक्शन किंवा जनरल मीटिंग किंवा आपली बोर्ड मीटिंग जनरल मीटिंग आणि प्रत्येक 5 वर्षाला इलेक्शनसुद्धा पार पडणार आहे। ह्या पद्धतीची प्रोसिजर त्या निमित्तानं आहे। आता हा कारखाना किती वर्ष द्यायचा काय द्यायचा हा प्रश्न राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकार त्यांचे अधिकार ठरवणार। आपल्या कारखान्याची लॅबिलिटी किती आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरवून पुढं आपण जाणार आहे। त्यामुळं हा सगळ्या अतिशय व्यवस्थित आपण त्यानिमित्त म्हणजे आमचा हेतू एवढाच होता की कारखाना बंद नाही पडला पाहिजे आणि ह्या भागातल्या सभासदांचा ऊस लवकर गेला पाहिजे। आज मी सीताराम कारखाना उभा केला, सहकार शिवनी साखर कारखाना एका बाजूला वाढवला, म्हणजे मला सांगा ह्या दोन्ही कारखान्याला ह्या भागातलीच कर्मचारी सभासद किंवा आपल्याच भागातली मुलं कामाला लागली, आपल्याच भागातल्या लोकांचा ऊस लवकर जायला लागला। तिथं काय कल्याणराव काळेचा वैयक्तिक किंवा संचालक मंडळाचा वैयक्तिक या दोन्ही कारखान्याला ऊस जात नाही। फक्त एवढंच धोरण आदरणीय दादांनी जी शिकवण आमच्यासमोर दिलेली आहे की सर्वसामान्य ऊस उत्पादक सभासदांसाठी, आणि दादांचं त्या टायमाला बोलणंच होतं की काही कारखानदारांची मोनोपल्ली होती आणि मग कारखान्याचा चेअरमन ऊस उत्पादक सभासदांच्या दारात गेला पाहिजे की मला ऊस द्या मला ऊस द्या, त्याशिवाय आपल्या सभासदाची ताटमान होणार नाही। आणि म्हणून त्यावेळचं धोरण आदरणीय दादांनी त्यावेळेस अवलंबलेलं होतं आणि मग ती जबाबदारी आम्ही सर्वजण मिळून पार पाडत आलेलो आहे। त्याच्यामुळे हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत, अशाला कुणी थारा देऊ नका अशी माझी विनंती आहे। त्यांच्यावरच माझा आरोप आहे की सहकार शिरोनी साखर कारखाना अडचणीत कुणी आणला असेल तर जे तक्रार करतात त्या 3 ते 4 लोकांनी खऱ्या अर्थानं कारखानदारी अडचणीत आणलेली आहे। सभासदांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये सभासदांचा जो विश्वास आहे तो विश्वास तसाच राहिलेला आहे। कारण मी 1-2 इलेक्शन त्यांनी केले, त्याच्या अगोदर बिनविरोध इलेक्शन आपलं झालं, नंतर ह्याच माणसांनी 2 वेळा इलेक्शन लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिथं टेम्पो भरून पुरावे पुढं आणले, एवढा अपप्रचार केला, पण सभासदांनी 2 टर्मला त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं सभासदांनी त्याच टायमाला ह्या माणसांना खड्यासारखं बाजूला काढलेलं आहे। फक्त दिशाभूल करायची आणि माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की एवढे आरोप गेल्या 5-6 महिन्यात या 4-5 वर्षामध्ये आमच्यावर झाले, त्या एक तरी आरोप सिद्ध झाला का? फक्त आरोप कुठले सिद्ध झाले? म्हणजे आरोप तर सिद्ध झालाच नाही, फक्त अडचण एवढी झाली की आमच्या सभासदांना न्याय लवकर मिळाला नाही। म्हणजे तुम्ही अजूनही काढा, रेकॉर्ड करा, ज्या दिवसापासून तक्रारी चालू झाल्या त्या दिवसापासून खरी सभासदांच्या परपंचाला आणि कारखान्याला गरगर लागली। त्याच्या अगोदर सगळ्यात चांगला टॉपमध्ये कारखाना हा चालत होता। त्याच्यामुळे हे सगळी जबाबदारी जिने अडचणीत आणलं आहे ह्या लोकांची सगळी जबाबदारी त्याच लोकांवर त्यांनीच हा खरं अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने केलेला आहे। त्याच्यामुळं जास्त वेळ न बोलता अजून कोणाला काय असलं तर सांग। सहकारी आता जी तुम्ही चालवायला देणार आहे, चालवाय नाही सहयोगी शब्द तुमच्या डोक्यातनं काढून टाका। चालवायला कधी दिला जातो जर नाही का चालवाय कधी दिला जातो मी मगाशी सांगितलं की जर बँकेने कारखाना तो लिक्विडेशनमध्ये काढला आणि कारखाना लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर तो कारखाना बँक ताब्यात घेते आणि मग एखादा प्रायव्हेट माणूस, मग तिथं कुणाचेही अधिकार राहत नाहीत, सभासदाचे अधिकार राहत नाहीत, संचालक मंडळ राहत नाही, काही राहत नाही, फक्त आता ही सहयोगी तत्वावर प्रश्नच तो आहे। सहयोगी तत्वावर म्हणजे तुमचे अधिकार राहणार, म्हणजे तुमच्या ताब्यात नेमकं काय राहणार आहे? आमचे अधिकार म्हणजे आपलं त्यांना काय मिळणार आहे फायदा? आता त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आर्थिकमध्ये आमचे अधिकार अजिबात राहणार नाहीत। फक्त आपल्या भागातल्या आपलं मीटिंग राहणार, बोर्ड मीटिंग आपली राहणार, आपल्या भागातले कामगार राहणार, त्यांच्या अडचणी सगळ्या काय असतील ते आम्ही सोडवणार आणि आपलं इलेक्शन प्रत्येक 5 वर्षाला होणार। त्याच्यामुळं सहयोगी तत्व, कारण तिन्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत म्हणून त्याच्यामुळं आर्थिकमध्ये आम्ही त्यांच्याकडे इन्व्हॉल्व होणार नाही। सभासद व्हायची गरज नाही। भागीदारी वगैरे ती मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हा विषय आमच्यावर नाही, त्याच्यावर कारखान्याची लॅबिलिटी बघितली जाते आणि ती लॅबिलिटी फिक्स केल्यानंतर त्याच्यावर मंत्री समिती म्हणजे शासन निर्णय घेत असतं। तो निर्णय आम्ही संचालक मंडळ आम्ही काही घेऊ शकत नाही। कोणाचाच राहणार नाही, सभासदांचा कोणाचा आक्षेप राहणार नाही, कारण सभासद बांधील कुठं आहे? ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे, ऊस लवकर गेला पाहिजे आणि आपल्या भागातली पोरं कामाला लागली पाहिजे।
हाच विषय आहे. बाकीचा काय सभासदांचा ह्याच्यात म्हणजे त्यांचं म्हणजे महत्त्वाचा विषय कुठं राहतो आहे की तिथंच त्यांच्या येणाऱ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे, ऊस माझ्या भागातला सभासदाचा ऊस लवकर गेला पाहिजे, हीच त्यांची आहे राहणार आहे. बाकीचं काय तर आक्षेप राहणार नाही म्हणतायत. मीटिंग तर यासाठी असावी. सर्वसाधारण जी सभा होणार आहे. सर्वसाधारण सभा ही रुटीनमधली सर्वसाधारण सभा आहे. ही काय त्यासाठी आपण घेतलेली नाही. प्रत्येक वर्षी ही सर्वसाधारण वर्षातून एक सभा असते आणि त्याच्यात रेग्युलर हा विषय आहे. सभासदांची परवानगी घेणं बंधनकारक आहे असं तुम्ही हो सांगितलं. हो उद्या सभासदांची 100 रुपये चर्चा झाली. किती वर्ष 100 रुपये दर दिला तुम्ही आता, त्याचा फायदा होईल का सीझनला? 100%. आता मला सांगा, ज्या टायमाला आम्ही हा सगळ्या चर्चा झाल्या सहयोगी तत्वावर झाल्यानंतर ह्याचा अर्थ आम्ही चांगला चालवला नाही असं नाही, परत तुम्हाला काहीतरी म्हणजे तेवढंच मिळतं काहीतरी, तर आम्ही कारखानदारात चांगली चालवली. फक्त आम्हाला भांडवल कमी पडलं या तक्रारीमुळं. ते भांडवल उपलब्ध करायचाही पण प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे, तरीसुद्धा तिथं भांडवलच कमी पडलं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं सभासदांना चांगला दर देणार. त्या आता ह्या 100 रुपयाचा जो फायदा तुम्ही म्हणताय, तर 100 रुपयाचा फायदा आज असा झाला की आता आमच्याकडे जवळजवळ 8-9 हजार एकराची नोंद होती. आता ती नोंद आज तुम्ही शेती खात्याला विचारा, आमच्या कोणीही फोन करून विचारा, जवळजवळ 15-16 हजार एकराची नोंद झाली. म्हणजे जवळजवळ 5 लाखाचं टार्गेट आता पुढच्या वर्षी हा कारखाना सीझन पूर्ण करणार आहे. करताना 5 लाख क्रशिंग पूर्ण होणार आहे. आणि हा ऊस काय बाहेरचा येणार नाही. आमची मानसिकता म्हणजे दादांचं किंवा आमचं तेच मत होतं की आमच्या सर्व संचालक मंडळात की आपल्या भागातला ऊस लवकर गेला पाहिजे, हाच उद्देश आहे. आणि आज बोत्रे पाटलांच्या माध्यमातून तुम्ही बघताय की आम्ही असा कुठला माणूस निवडला नाही की त्याला कारखान्यातला अनुभव नाही किंवा कुठला तर प्रायव्हेट दुसरा माणूस धरून आणला आहे. असं न करता ज्या बोत्रे पाटलांनी इतर कारखाने घेऊन जिथं चांगला दर देण्याची जबाबदारी तिने पार पाडलेली आहे, त्याच धर्तीवर नुसते बोत्रे पाटलाचं नाव आलं तर आज एवढं मोठं मला म्हणजे त्याला बेनिफिट कारखान्याला आणि इथल्या भागातल्या सभासदांचा झाला की काय ठराविक कारखान्याची मोनोपल्ली 100% मोडीत निघणार आहे. 100% मोडीत निघणार. तुम्ही आज बघा, लिहून ठेवा, अजून 1-2 वर्षांनी 4 वर्षांनी बघा काय परिस्थिती आहे. नाहीतर हा कारखाना बंद राहिला असताना ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली असती. मी काही नावं घेऊ इच्छिणार, पण आमच्या सभासदांचं नुकसान जास्त झालं असतं. त्यात मोनोपल्ली होऊ द्या, पण पिळवणूक कोणाची झाली असती? सभासदांची झाली असती. कल्याणराव काळेची नाही किंवा इथं भारत कोळेकर आमची व्हाईस येऊन बसली, यांची कोणाची पिळवणूक झाली नसती. आमचा कोणाचाही ऊस कोण पण घेऊन गेला असता. पण अर्धा एकरवाल्याला ज्याला कोण नाही त्याची मात्र इतर लोकांनी पिळवणूक केली असते. बोत्रे पाटील इतर कारखान्यात चांगला दर देतात, तेच परंपरा इतर कंटिन्यू राहणारच आहे ना. आता त्यांना सगळे कारखाने चालवायचे आहेत म्हणल्यानंतर आणि आमच्या प्राधान्यानं त्या करारामध्ये पहिली अट ती राहणार. चेअरमन साहेब, सहयोगी तत्वावर ज्यांना तुम्ही आता देणार आहे ती किती वर्षासाठी आहे आणि पंचवार्षिक निवडणूक जेव्हा लागेल त्यानंतर जी तुम्हीच राहणार आहे सत्तेवर, पण समजा अरे वा, बरं झालं, वानखेडे साहेबाच्या बोलण्याला हेच नक्कीच येणार आहे. त्या कराराचं काय म्हणणार? कसं आहे, आता मला सांगा, फलटणचा श्रीराम साखर कारखाना, फलटणचा श्रीराम साखर कारखाना हा ह्या धर्तीवर मागच्या 10 वर्षापूर्वी तो मला वाटते कल्लापा आवडेंना कारखाना चालवाय दिला. 18 वर्षाचा काळ पूर्ण त्यांचा झाला आणि नंतर तिने आता 10 वर्षी वाढवून घेतली. म्हणजे उद्देश काय, कारखानदारी कुणासाठी उभा केली? शेतकऱ्याच्या ऊसासाठी आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. आणि तो उद्देश पूर्ण झाल्यावर बाकीच आणि सभासदाला दर चांगला मिळाला पाहिजे, हाच उद्देश आहे आमच्यासमोर. आमच्यासमोर काय कारखाना बंद पडावा, कोणावर नामुष्की वाढावी असं नाही. आणि ज्याला कोणाला तक्रार करायची त्यांनी स्वतः उभा करा ना, काहीतरी दाखवा ना समोर, सभासदांपुढं, शेतकऱ्यांपुढं, तालुक्यापुढं किंवा तुमच्या पुढं. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही चर्चा करत असताना, बातम्या टाकत असताना आमचं म्हणजे रिक्वेस्ट आहे, विनंती आहे माझी. नाही, मी त्याचं उत्तर देतो. मी आमची काय विनंती आहे, जी माणसं आमच्यावर आरोप करतात त्याचं साधं काहीतरी पत्र तुम्ही मागा घेऊ. कशावर आरोप करताय? फक्त उठलं की कल्याणराव काळे दिसतोय, दुसरं काय दिसतंय का? मग साधं पत्र काहीतरी आमच्यावर सांगा ना, मागा ना त्याला काहीतरी. आणि आम्ही का बोललो नाही? आम्ही जर दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायला लागलो असतो, त्यांना काही काम नाही, आम्ही उत्तर द्यायला लागलो असतो तर त्याचा विपर्यास झाला असता. आणि मला पहिलं काम मला काय करायचं होतं, मला हे पैसे व्यवस्थित शेतकऱ्यांचे मला पहिले द्यायचे होते आणि मग कामगाराचे पगार सगळे मला द्यायचे होते. मी जर ह्याला उत्तर देत बसलो असतो
तर ही लगेच म्हणलं असतं या उद्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तिथं द्या उत्तर. मग कुणी असला म्हणजे मी काय असं म्हणजे कुठंतरी असं वेगळ्या पद्धतीनं अपप्रचार केला जा असता. आणि माझी मानसिकता आमचं सर्व संचालक मंडळाचं मत एवढंच होतं, गुपित का ठेवलं की पहिलं मला सभासदांचे पैसे द्यायचे होते. आता सीझन मला चालू करायचा होता तर जवळजवळ 40 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. तेव्हा आता उद्या 5-6 तारखेपासून सीझन चालू होणार आहे. एवढं सोपं नाही मित्रांनो. पुढची राजकीय वाटचाल कशी असेल ते बघूया. ते आता सगळा अजून ठरवू द्या ना. तोवर पहिला हप्ता कुणी चालू केला त्याचं बघा अगोदर, त्यांचे घ्या विचारून. आम्ही न मागता आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना. हां चेअरमन साहेब, जे आता सर्वसाधारण सभा होणार आहे या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा जी काय तुम्ही आता जी 2-4 जण तुम्हाला विरोध करत आहेत ज्यांनी सभासदांना आवाहन केलेलं आहे त्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सभासदांना काय आवाहन करतात? हो का, कुठल्याही सभासदांना गोंधळ निर्माण म्हणजे होऊ नये अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची मानसिकता आहे. सभासदांना काय पाहिजे, कारखाना लवकर चालू करा, आमचा ऊस लवकर घेऊन जावा आणि माझ्या ऊसाला दर चांगला द्या आणि वेळेवर पैसे द्या, हीच मानसिकता आहे. त्याच्यामुळं ज्यांचा ऊस आला नाही, आता जी तक्रार करतात ना त्याला तुम्ही विचारा तर ना किती ऊस तुम्ही कारखान्याला घातला म्हणून. हे तर विचारा तुम्ही. 1 टन ऊस येत नाही कारखान्याला आणि मग मात्र तक्रार करताना तुम्ही पण म्हणजे बातम्या लावू नका. तुमचं शेवटी तुम्हाला मीडिया चालवायचा असतो त्याबद्दल दुमत नाही. पण एखादी गोष्ट सभासदांच्या हितासाठी आहे. आम्ही वैयक्तिक कल्याणराव काळेला ती शिव्या दिल्या तर ती कायमस्वरूपी तुम्ही बातम्या लावा. पण सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, त्याच्यात जर कोण विष कालवायला लागलं तर तुम्ही त्याच्यात पापाचं धनी होऊ नका असं माझं मत आहे. भांडवल कमी पडतं असं आपण 2-3 वेळा म्हणाला. आपण त्यासाठी सत्ताधारी पक्षामध्ये घ्या, मग पक्षाकडनं काही मदत किंवा काही भरपूर पक्षाकडनं मदत झाली. तीच मी मगाशी सांगितलं, भरपूर मदत झाली. पण ह्या महाशयाने मदत होत असताना तिथंसुद्धा अर्ज दिले आणि आज पैसे 2 दिवसात मिळायचे ते पैसे 4-4 महिने लेट मिळाले. तोवर माझा सीझन पुढे गेला आणि मग काय झालं, मला जे 5 लाख 6 लाख टन क्रशिंग व्हायला पाहिजे होतं ते क्रशिंग एकदा 3 लाख झालं, एकदा 2.5 लाख झालं, मागच्या वर्षी 1.5 लाख झालं. हे कुणामुळं झालं? आम्हाला राज्य सरकारनं गव्हर्नमेंटनं भरपूर मदत आम्हाला केलेली. फक्त हिने काय सांगितलं, 50,000 पोती विकली गेली परस्पर आणि मग पैसे जमा होणार होते 2 दिवसात. ते पैसे 3 महिन्याने आम्हाला मिळाले आणि एक पोत्याचा कुठं घोळ नाही. आज जर असला उद्योग केला असता तर मी कुठे गेलो असतो राव. 25 वर्ष झालं आम्ही चेअरमन आहे, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. असलं दंडेलशाही किंवा असलं काही करणार नाही चुकीचं. आम्ही घ्या ना माहिती. आज माझ्या प्रॉपर्ट्या, सूरज तुम्ही प्रॉपर्ट्यावर येणार मला माहिती आहे. माझ्या प्रॉपर्ट्या बघा काढून, प्रत्येक प्रॉपर्टीवर धनश्री पतसंस्थेचा बोजा आहे. आज इथं जी आहे ना ह्या प्रॉपर्टीसुद्धा धनश्री पतसंस्थेचा बोजा आहे. मी काय ती माझ्या वैयक्तिक कामाला वापरलेली नाही. मी एकतर सीताराम महाराज उभा करताना वापरली आणि सहकार शोनी साखर कारखान्यामध्ये पैसे कमी पडल्यानंतर त्यासाठी मी वापरलेले आहे. कधीही काढून बघा. तसं केलं असतं तर मी लागल तेवढे तुम्ही निद्रेच मला लक्षात आणून द्या, आम्ही काही शिक्षा घ्यायला तयार आहे. कारखाना या कारणामुळे हो 100% दोन्ही कारखाने. हो. चेअरमन साहेब, गेल्या अनेक वर्षांपासून आपण कारखानदारीमध्ये आहात. मात्र कारखानदारीचा अनुभव घेत असताना सातत्यानं अडचण येत असताना किंवा उपाययोजनेचा किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा चेअरमन म्हणून संचालक मंडळाने काही प्रयत्न केले नाही का? सगळे प्रयत्न आपण केले, पण काय झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट इंटरफेअर होत असते. आज प्रत्येक कारखाना, आज काय माझीच कारखानदारी अडचणीत असं नाही. आज राज्यातल्या तुम्ही कारखानदारीकडे जावा, 70-80% कारखान्याचे चेअरमन रात्रभर झोपत नाहीत. माझी परिस्थिती तशी होती मागच्या 2-4 वर्षात. आता ह्या 2-4 दिवसात झोप लागायला लागली. इतकं सोपं नाही. मला काय झोप लागत नाही म्हणजे मला कोणाचं नुकसान करायचं नाही. आमच्यावर जो विश्वासानं ऊस घातला आहे त्याला पैसे मला मिळाले पाहिजे, ही मानसिकता. ह्या तक्रारी अर्ज केल्यामुळे उठली की आम्ही बँकेच्या दारात आहे. हो, दुसरं कामच नाही आम्हाला काय सुचलं. मागापासून सातत्यानं उल्लेख करतात की तक्रार दिल्यामुळे अडचण आली. हो, तर त्या तक्रारीमध्ये इतकं तथ्य असू शकतं का? काहीच नाही. हो, तथ्यच नाही. काय मी ती सांगितलं, एक तथ्य सिद्ध करून दाखवा तुम्ही. फक्त अडचण काय झाली, त्यांच्यावरती अब्रूचा दावा वगैरे काही चेअरमन आपल्याकडून काय केलं आहे? आता काय होतं माहिती आहे का, अब्रू नुकसानीचा दावा बिवा ह्या गोष्टी आपण करत बसण्यापेक्षा त्यांनी शहाणं व्हावं असं मत आहे. अजूनही वेळ गेली नाही. उद्या सगळ्या सभासदांपुढे त्यांनी हात जोडावेत, बाबा ही असं निर्णय योग्य त्यांनी घेतलेला आहे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की उद्या सभासदांपुढं तर निदान हात जोडावं त्यांनी.
की बाबा माझं इथनं पुढं सगळं पार पडलं, आता इथनं पुढं मी कुठलीही तक्रार करणार नाही. अरे आम्ही सभासद हिताचंच करतोय ना, ह्याच्यात काय कल्याणराव काळेजी हित थोडंच आहे का? भारतनाना कोळेकर किंवा इथं संचालक बसले यांचं हित आहे का? असं आहे ना, असं काही पण करण्यात मजा नाही ना. उद्या आता तरी शान व्हा, उद्या हात जोडून तिने ह्या सपोर्टला आणि कुठल्याही सभासदाला विचारा, शेतकऱ्याला विचारा, हा जो निर्णय झाला आहे तो योग्य निर्णय झालेला आहे. नाहीतर काय परिस्थिती कारखानदारीत चालतं हे सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही ती केलं नाही म्हणून आम्ही पाठीमागं राहिलो. तोच प्रश्न पुन्हा राहतोय, सभासदांची जी संमती आवश्यक आहे ती घेतली आहे का तुम्ही? अहो तीच उद्या त्यासाठीच मिटिंग लावली आपण. म्हणजे मिटिंग उद्या सर्वसाधारण सभा 31 तारखेला आहे आणि रुटीनमध्ये आहे. त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लावली असं पण नाही. रेग्युलर वर्षातून एकदा आम्हाला सर्वसाधारण सभा घ्यावी लागती. त्याच्यात उद्या विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मग साखर आयुक्तांना प्रस्ताव जाणार, मग साखर आयुक्ताची शिफारस स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आणि मग सहकार मंत्र्याची कमिटी आहे त्याच्यावर, आणि ती कमिटी गेल्यानंतर मग कॅबिनेट पुढं जाणार आणि मग हा निर्णय होणार. असं कुठलंही नाही आणि ह्याच्यात कुठेही सभासदाला बाधा येणार नाही. विचारा. आता हे ज्यांना चालवायला दिलंय कारखाना चालवा नाही, म्हणजे आम्ही चालवणार आहे. सहयोगी सहयोगीला. हां सहयोगी. तर ते सहयोगी जे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ते हां. पदरमोड करणार की कारखान्यावर कर्ज काढणार? आपल्या कारखान्यावर रुपयाही कर्ज काढणार नाही. इतर आता आमच्या कारखान्यावर जर कर्ज काढायची जागा असती तर मला चालवाय द्यावा लागला असता का? म्हणजे यांच्या आशीर्वादानं 3-4 महिने झालं सुनील दराव आमचा कारखाना म्हणजे अडचणीत ह्याच लोकांनी आणला. अंडर कॅपॅसिटी चालल्यामुळं तोटा झाला. बरं उद्या तोटा भरून काढायला म्हणलं तर सभासदांना दर कमी द्यावा लागत होता. आज मला सांगा, आम्ही शेतकरी आहे, 2000 माझी FRP आहे तरी मी 2900 रुपये दर दिला. म्हणजे ही कुणासाठी केलं? शेतकऱ्यांसाठीच केलं ना. नाहीतर सभासदांना दर कमी दिला असता तर माझा तोटा भरून निघाला असता. असं म्हणलं जाते की कारखान्याच्या सभासदापैकी कोणी सक्षम आहे कारखाना चालवायला, त्यांना देखील विचारणा करायला पाहिजे. त्याबद्दल माझं काहीही अडचण नाही. आम्ही हा कारखाना बोत्रे पाटलांना का निवडलं तर त्यांना एक अनुभव दांडगा आहे. त्यांचा आत्तापर्यंतचे जे कारखाने त्यांनी घेतले, काय सहयोगी तत्त्वावर घेतले, काय बँकेकडनं विकत घेतले, तिथं त्यांनी आत्तापर्यंत दर त्या सभासदांना चांगला दिला. त्या कारखान्याची लॅबिलिटी सगळी पूर्ण करायची जबाबदारी त्या बोत्रे पाटलांनी घेतलेली आहे. आणि तसं जर कुणाला हा सहकार शिवणी साखर कारखाना घ्यायचा असेल तर त्यांनी जवळजवळ आता मला आता ह्या 1.5 महिन्यामध्ये म्हणजे आत्ता 40 कोटी रुपये मला टाकले आणि त्यांनी बँकेत 20 कोटी रुपये भरले. आता मला 30/9ला MEC बँकेत 90 कोटी रुपये भरायचे आहेत. मग एवढे 200 कोटी रुपये जर कुणाकडे उपलब्ध होत असतील तर त्यांनी उद्या कारखान्याला पैसे द्यावेत आणि आमच्या सगळ्या अटी, जसं बोत्रे पाटलांच्या अटी आहेत त्या अटीवर त्यांनी आम्हाला मान्यता द्यावी. काय अडचण नाही. आम्ही कुठं नो डाऊट, आमचा काहीच विषय नाही. 200 कोटी देणार आहे. हां 200 कोटी रुपये भरावेत आमचे सगळ्याचे, सभासदाची देणे असतील, कारखान्याची बँकेची देणे असतील, सगळं क्लिअर करावून बोत्रे पाटलांसारखं. बोत्रे पाटलांची त्या दिवशी त्यांना कार्यक्रमाला बोलवलं, तिथं एवढीच इच्छा होती. त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की बाबा आम्ही सगळ्या म्हणजे त्यांनी दर चांगला देणार वगैरे सगळं सांगितलं. आणि मग त्यांची मानसिकता एवढी, आमची कुणाची काय अडचण नाही. तुम्ही पैसे 100-200 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करा, कारखान्यात टाका, चालवा. बोथले पाटलांचा गॉडमदर कोण आहे? आता तो राजकीय प्रश्न आहे, आपण त्या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही.